वेलकम विथ पद्मिनी फॅशन कोच. आजच्या आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत ट्रँगल शेपमध्ये आपल्याला काठापदराची डिझाईन करायची आहे, ज्यामध्ये आपण कॅनव्हास पेपरचा सेंटर काढला आहे आणि त्याच्या इच डाव्या आणि उजव्या बाजूला 2-2 इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे. तर या पद्धतीने सेंटरपासून दोन्ही बाजूला आपण सेम 2 इंचाचं मार्किंग केलं. वरून खाली 1.5 इंचाचा आपण गॅप घेतलेला आहे आणि सेम या खालच्या साईजचा देखील आपण सेंटर काढला. पण वरच्या बाजूला आपण 2 इंचाचं घेतलं होतं ईच साईड, बट खालच्या बाजूला स्टार्ट करायचा 1 इंचावरती आणि त्याच्या पुढे आपल्याला 2-2 इंचाचं मार्किंग करायचं आहे. हे केल्यानंतर उजव्या बाजूला देखील आपण 2 इंचाचं मार्किंग करून घेतलं. हे पूर्ण मार्किंग झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने सेंटरपासून सेंटरला ट्रायंगल आपल्याला शेप द्यायचा आहे. हा ट्रायंगल शेप दिल्यानंतर त्याचे एजेस बरोबर आपल्याला 2 इंचाचा मिडल गॅप असणार आहे आणि त्याच्या सेंटरला आपल्याला त्याचा कोन आपण बघू शकतो. या पद्धतीने आपण घेतलेले आहे कॅनव्हास पेपरवरती ड्रॉ करून, ज्याच्यामुळे आपल्याला नीट आणि क्लीन ट्रायंगलचा असा शेप मिळेल. मेन काठावरती आपण अस्तर ठेवलं आहे, त्याच्यावरती आपण हा कॅनव्हास पेपर नीडलच्या साहाय्याने सिक्युअर करून घेणार आहोत, जेणेकरून शिवताना आपल्याला कोणताही बाजू हलणार नाही आहे. कारण जर आपण प्रेस केला तर तो फक्त अस्तरवरती स्टिच होईल. कापडाला आपल्याला त्याचं फॅब्रिक आपल्याला तो स्टिच होता येणार नाही. म्हणून आपण काय केलं की अर्धा इंचाचं मार्जिन सोडून तिथून आपण हा ट्रायंगल स्टिच करायला चालू करतो आहोत, ज्यामध्ये फाईन फिनिशिंगसाठी जो आपला कॉर्नर जो येणार आहे तिथे आपण बरोबर नीडल खाली टक करणार आहोत आणि मग आपण मशीनमधून कापड फॅब्रिक हलवणार आहोत. जसं की जेव्हा आपण मशीन फिरवणार आहोत तेव्हा नीडल आपली खाली असेल. नंतर आपण फॅब्रिक पूर्ण घोडा उचलून पूर्ण बाजूला करणार आहोत आणि हे दरवेळेस आपण मॅनेज करणार आहोत की त्या आखलेल्या लाईनच्या बाहेर जाता नये. नीडल कुठेही उभी राहून आपण फॅब्रिक हलवणार नाही आहोत. नंतर याचे एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेतलं आहे. हे कट करून घेताना त्याला आपण नॉच दिलेले आहेत, जेणेकरून आपला जो शेप आहे तो व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये आपल्याला तो घेता येईल त्रिकोण. तर आपण अस्तर आणि कॅनव्हास असा पलटी करून घेतो पहिला नॉर्मल फिंगरच्या सहाय्याने, आणि हा शेप येण्यासाठी आपण पेन्सिल किंवा पेन्सिलचा वापर करून आपण काय केलं आहे ट्रायंगल शेपमध्ये बाहेर काढलेले आहेत. आपण 14 इंचासाठी हे फॅब्रिकवरती डिझाईन करणार आहोत, तर 10.5 इंचावरती मी मार्किंग केलं आहे आणि हा जो काठाचा जो शेप आहे हा 5.5 इंचाचा आहे. म्हणून ट्रायंगलच्या खाली अर्धा इंचावरती मार्किंग करून मी काय केलेलं आहे हे सिक्युअर करून इथे ट्रायंगल आणि मेन फॅब्रिक हे या पद्धतीने ठेवून घेऊन त्याच्यावरती आपण स्टिच करतो आहोत. हे काठाचं स्टिच पहिला का करायचं, जेणेकरून आपल्याला त्याचा एंड पॉईंट आणि मेन फॅब्रिक आणि हे काठ सुंदर असे काठ हलणार नाही आहेत आणि आपल्याला प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपल्याला ही डिझाईन बघायला मिळणार आहे. तर या पद्धतीने आपण काय करतो आहोत की काठ आणि त्याचा ट्रायंगल ड्रॉ केलेला लाईनवरती परफेक्ट स्टिच करून घेतला. स्टिच केल्यानंतर आपण अगदी व्यवस्थितपणे ह्याचा जो ट्रायंगलचा शेप आहे हा शिवणार आहोत. जसं आपण पहिल्यांदा शिवताना नीडल आतमध्ये घेऊन त्यावरती त्याच्या अगदी किनाऱ्यावरून आपण टीप मारतो आहोत, जेणेकरून काठाचा जो जाड असतो त्याचा कॉर्नर बरोबर डिझाईनवरती काय होईल शिवला जाईल. आपल्याला काळजी घ्यायची आहे की काठाच्या अगदी किनारीवरून आपल्याला ही किनार टीप काय करायची आहे मारायची आहे. फॅब्रिक हलवताना नीडल आतमध्ये राहील, फॅब्रिकमध्ये टक राहील, हा आपण काळजी घेणार आहोत, जेणेकरून आपला जो फाईन फिनिशिंगमध्ये आपल्याला काय मिळणार आहे डिझाईन मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदरपणे ही आपल्याला डिझाईन काय दिसते मेन फॅब्रिकवरती दिसून येते. तर हे आपलं मेन फॅब्रिक तयार झालं आहे. याच्यावरती मी लायनिंग ठेवलं आहे. लायनिंगचा नेकलाईन पहिला मी कट करून घेतलेला आहे. हा बोटनेकमध्ये आहे, ज्यामध्ये आपण गळा 4.5 इंचाचा घेतला आहे आणि शोल्डर आपण 7 इंच ठेवलेला आहे. तर खाली किनारला देखील मी टीप मारून घेतली आणि गळा जो आपण शिवलेला आहे तो काय केला
सुंदरपणे कट करून घेतला आणि त्याला देखील मी असे छोटे छोटे फाईन कट दिलेले आहेत. हा सरळ केल्यानंतर आपल्याला वरती दापटीप मारायची नाही आहे, तर अस्तर आणि फॅब्रिक बाजूला घेऊन त्याच्यावरती मी अशी टिच केलेली आहे आणि हा आहे. अशाच न्यू डिझाईनसाठी आम्हाला फॉलो करा. वेलकम MIT.